राजकीय पक्ष आरटीआय कक्षेत येण्याची शक्यता सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडनं मागितलं उत्तर। धनंजय मुंडे आणि सुरेश धस भेट ही राजकीय सेटिंग, अंजली दमानी यांचा गंभीर आरोप, तर गंगाधर ही शक्तिमान सुषमा अंधारेंचा हल्लाबोल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची एकांतात चर्चा, चर्चेचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयागराजच्या कुंभमेळ्यात सहभागी, सहकुटुंब गंगाकिनारी आरती करत केलं त्रिवेणी संगमात पवित्र स्नान। गर्भलिंग निदान करणाऱ्यांबाबत सरकार आक्रमक, अनेक वेळा एक आरोपी सापडत असेल तर मोका कारवाईचा विचार, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची माहिती। उत्पादनात वाढ झाल्यानं डाळींच्या दरामध्ये घसरण, गृहिणींना दिलासा। अटल सेतू मॅरेथॉनसाठी 13 तास बंद, आज रात्री 11 ते उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतूक नाही। नवी मुंबई आणि पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। मुंबई चिपी विमानसेवा 3 महिन्यांपासून बंद, प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी। सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा आजपासून सुरू, परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीद्वारे वॉच। टीईटीचा निकाल जाहीर, परीक्षेमध्ये 11,168 उमेदवार पात्र, एकूण निकाल केवळ 3.38%।